नमस्कार मित्रांनो, पवन कॉमेडी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी फिशिंगला आलो आहे. आज मुंबईतला पहिला दिवस आहे, कारण की मी अजूनपर्यंत मुंबईमध्ये फिशिंग केली नाही. मी गावीच करतो. तर मी हा रॉड आणला आहे कॉर्पोरलचा. आता तुम्ही बघू शकताय, हा मला 700 रुपयाला पडला. 8 फीट रॉड आहे हा, बघू शकताय. आणि रील आहे विमोशी DM 3000 ही रील आहे. आणि मी सेटअप डायरेक्ट तयारच केला आहे, कारण की टाईम खूप झाला आहे. ही सिव्हिल आहे आणि ही आपली लाईन आहे. तुम्ही बघू शकताय, डायरेक्ट सेटअप करून आणलं आहे. डायरेक्ट 4 हुक लावलेत. म्हणजे आपल्याला किती मासे मिळतात आज यावेळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण गेल्या टायमिंगला पण मी गेलो होतो, पण मला एक पण मासा मिळाला नाही. तर मी आज पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण पहिलीच माझी फिशिंग आहे मुंबईमध्ये रॉडने. तर आपण रॉडने फिशिंग कधी केलेली नाही, एवढा पण अनुभव नाही आहे. ते पण आपण बघूया. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन मासा मिळतो आहे की नाही. तर प्रत्यक्षात तुम्ही बघा. इंद्राचा सॉफ्ट पारा आणलाय मी, तुम्ही बघू शकताय. आणि जिगेट आहे 17 ग्रामचं आहे, ते तुम्हाला दिसेलच. आम्ही ट्राय करणार आहे, बघूया. अजून पण काय मासा लागला नाही. मगाशी मी दुसरा ट्राय करत होतो. आणि मी आणली आहे, हे तुम्हाला दिसते. ही सिव्हिल आणि स्नॅप हे एका साईडला आहे, आणि सिव्हिल हे एका साईडला आहे. हे आपण ब्रेडेड लाईनला आपण बांधणार आहोत. ओके, तर बघूया आपण. आता ही आपण बांधणार आहे. हे काय बांधायचं हे काय नाही, हे सिव्हिलला लावलं, स्नॅप सिव्हिलला, हे फक्त इथे जॉईन करायचं आहे. इथून टाकून असं जॉईन होतं. दाखवा ना सगळं. कुठून जावं लागतंय गया भाई.
आता पाणी कमी झालंय. हे पूर्ण पाणी पूर्ण भरलं होतं. माझ्यासोबत काय तो आपका नाम क्या है? जीवन। जीवन। और आपका? रोहन। रोहन। सुदर्शन। किधर से आए हो? बान बान कहाँ से? आपका गांव? कर्नाटक। कर्नाटक है। अच्छा, तो किसी का शौक है बहुत? हाँ। इसलिए तुम आ रहे हो मेरे साथ, तीनों जन आए। मेरे को मालूम नहीं था इधर मच्छी पकड़ते, मालूम नहीं हमको, और ये तीनों जन मिल गए मेरे को, बस तीनों जन उल्टा। पहिल्यांदाच माझा अनुभव आहे फिशिंगचा, आणि एवढं मी घेऊन चाललोय. बॅगेत बॅग पण आहे माझी. माहिती नाही, जरूर लागेल. आज नहीं तो कल पर मिलेगा ही मासा, मछली. तुम क्या बोलते हो मछली को? मिलेगा मछवाड़ा. आणि आम्ही आता लंच करून आलोय. माझ्यासोबत सुबोध जाधव, तोही देखील ह्याच्यामध्ये येते. खूप उत्सुकलेला असतो, म्हणजे त्याला आवड आहे त्याच्यामध्ये. तर तो आज माझ्याबरोबर आला आहे. असे अनेक माझे मित्र आहेत, त्यांना पण फिशिंग बघायला आवडते, करायला पण आवडते. तसंच आम्ही इकडे आता आज या लोकेशनला आम्ही आलो आहे. दुपारचे 2:30 वाजले आहेत, आणि पावसाचं पण वातावरण दिसतंय जरा. बघूया, 50 रुपयाची कोळंबी घेतली आहे. मासा लागला तर तुला नक्कीच सांगेल. स्पॉट आहे. एक मासा मिळाला आपल्याला. ती भरपूर प्रयत्नानंतर एवढा मासा मिळाला आहे, तुम्ही बघू शकताय. खूप प्रयत्न होता सकाळपासून. कुठला मासा आहे का माहिती नाही मला, नाव माहिती नाही, पण एक भेटला आहे, तुम्ही बघू शकताय. पहिला तर मी हा मासा समुद्रावरचा काढला आहे, नाव माहिती नाही आहे, पण मी खूप खुश झालो आहे आज. कारण की गेल्या टायमाला मी गेलो होतो, माझी पहिलीच ही फिशिंग आहे मुंबईची, आणि तुम्ही बघू शकताय हा मासा काढला आहे मी. आणि एक मासा लागलाय मस्त आहे की. हो, शेंगटी. काय लागला दोन्ही? ढोमा. काय बोलतो याला? ढोमा. ढोमा ढोमा. मस्त ढोमा लागलाय, तुम्ही बघू शकताय. पपन कांबळे, आजचा तुमचा फिशिंगचा दिवस कसा गेला? मस्त छान जरा वाटलं, जरा एक मासा लागला मला, तर मी खूपच खुश आहे. गेल्या टायमाला गेलो होतो तर मी नाखुश होतो, कारण की तिथं एकही मासा लागला नाही. मारायला गेलो होतो, त्याच्यामुळं मला काहीच लागलं नाही. तर आज मी मी 4 रोडला आलो होतो, मला एक लागला मासा मला चांगला. तर मी मनापासून धन्य झालो, कारण की मी रॉडने फिशिंग केली पहिल्यांदाच समुद्रावर. तर माझा पहिला अनुभव आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा मी किती पराक्रम केला, कुठे कुठे गेलो, कुठं मला जावं लागलं. त्याच्यामुळे तुम्ही बघताय तो ब्रिज दिसतंय त्या टोकापासून, ते जंगलासारखं दिसतंय त्या टोकापासून, तर तुम्ही ह्या टोकापर्यंत इकडे बघा, त्या ब्रिजपर्यंत मी गेलो. सकाळपासून मी आलो होतो, 11 वाजता इथं आलेला आहे माणूस. आता वाजले किती? 4:45 झाले आहेत. तर मला मगाशी म्हणजे 20 मिनटापूर्वी मला एक मासा लागला, म्हणजे पूर्ण दिवसभर मला इथं राहावं लागलं, आणि एक दिवसभरात एकच मला मासा मिळाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आपण
पुढच्या संडेला आपण भेटू. चलो.